अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल चक्कर येऊन पडल्यानंतर अर्जुन आणि अप्पी लगेच त्याला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात. आर्या आणि रुपाली मात्र तिथेच थांबतात. घडलेल्या प्रकारामुळे आर्या खूप चिडलेली असते, तर रुपाली तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तर आर्या म्हणते की जाऊबाई, बघितला ना तुम्ही, आत्ताही अर्जुनने माझ्या आधी त्या अमोलचाच विचार केला. मला मान्य आहे की त्याला चक्कर आली, मात्र अर्जुनने एकदाही माझा विचार केला नाही. मला सोडून खुशाल त्या अप्पीसोबत निघून गेला. किती दिवस मी हे सगळं सहन करायचं आहे. त्यावर रुपाली तिला समजवण्याचा प्रयत्न करते की अगं अमोल लहान आहे ना, आणि अर्जुन भाऊजी तुला पेढा भरवणारच होते, पण तितक्यात तो चक्कर येऊन पडला, त्यामुळे हे सगळं घडलं, पण तू काळजी करू नको. मात्र आर्या खूप चिडलेली असते आणि त्यावेळी रुपाली तिला म्हणते की तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे सगळं काही ती अपर्णा अमोलच्या आडून करत आहे, म्हणजे ती अमोलचा वापर करून घेत आहे. आज जर ती अमोलला इथे घेऊन आली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. त्यावर आर्या चिडून म्हणते की त्या अप्पीला तर फक्त माझा अपमान करायचा असतो, ती सतत माझ्या मार्गात अडवी येत असते. तर रुपाली तिला असं सांगते की आपण समजा अमोलला आपल्या घरी घेऊन आलो तर मग अर्जुन भाऊजींचा आणि त्या अप्पीचा संबंधच संपेल. मात्र आर्या म्हणत असते की जाऊबाई, हे काय बोलताय तुम्ही, तो अमोल लहानपणापासून अप्पीसोबत राहिला आहे, तो आपल्या घरी कसा येईल. तर रुपाली तिला घाबरवत म्हणते की विचार कर आर्या, जर अमोल अप्पीसोबतच राहिला तर अर्जुन भाऊजी कायम तिच्याकडेच जात राहतील आणि तुला हे सहन होईल का. त्यामुळे आर्या घाबरून म्हणते की नाही नाही जाऊबाई, काही झालं तरी आपण लवकरात लवकर अमोलला आपल्या घरी घेऊन येऊ, म्हणजे त्या अप्पीचा आणि अर्जुनचा कायमचा संबंध संपेल. आणि ते ऐकून रुपाली तर खूपच खुश होते आणि गालातल्या गालात हसू लागते. दुसरीकडे अमोल अजूनही बेशुद्धच असतो. डॉक्टर त्याला चेक करत असतात. त्याची अवस्था बघून अप्पी खूप रडत असते आणि मग त्यानंतर डॉक्टर विचारतात की याला नेमकं काय झालं होतं, सांगाल का. त्यावर अप्पी म्हणते की हा आमच्यासोबत पूजेसाठी आला होता आणि तिथे चक्कर येऊन पडला. आणि मग त्यानंतर बापू विचारतात की डॉक्टर नक्की काय झालं आहे याला. तर डॉक्टर म्हणतात की कदाचित अशक्तपणा आला असेल, याने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं का. आणि त्यावर मोना सांगते की त्याने सकाळी नाश्ता केला नव्हता, त्यामुळे डॉक्टर म्हणतात की कदाचित त्याचमुळे त्याला अशक्तपणा आला असेल. मात्र अर्जुन आणि दिप्या म्हणत असतात की जर काही सिरियस असेल तर आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ. मात्र डॉक्टर म्हणतात की आधी तुम्ही सगळेजण शांत व्हा आणि बाहेर जा, मला त्याला व्यवस्थितपणे चेक करू द्या. त्यामुळे मग ते सगळेजण बाहेर जातात. बापू मात्र तिथेच थांबतात. ते काळजीने डॉक्टरांना विचारत असतात की नक्की काही सिरियस नाही आहे ना. त्यावर ते डॉक्टर म्हणतात की काही नाही, तुम्ही बाहेर जा. आणि त्यामुळे मग बापूसुद्धा बाहेर येतात. तर बाहेर अर्जुन अप्पीला विचारत असतो की अमोलने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं का. आणि त्यावर मोना सांगते की हो अर्जुन दादा, त्याने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. त्यामुळे अर्जुन अप्पीवरच ओरडतो. तो तिला म्हणतो की तुला तुझ्या मुलाकडे लक्षसुद्धा देता येत नाही का, पण तुला कोण समजून सांगणार ना, तुला तर सगळंच कळतं. आणि मग ते दोघेजण त्याही परिस्थितीमध्ये एकमेकांशी भांडायला सुरुवात करतात. पण बापू त्या दोघांवर ओरडतात आणि त्यांना सांगतात की अरे आतमध्ये तुमचा मुलगा बेशुद्ध पडलाय आणि हे काय चाललंय तुमचं, या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही कसं काय भांडू शकता. आणि मग तितक्यात डॉक्टर त्या ठिकाणी येतात. आणि मग त्यानंतर डॉक्टर या सगळ्यांना सांगतात की काळजी करण्याची काही गरज नाही आहे, तो ठीक आहे, फक्त त्याने काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्याला अशक्तपणाने चक्कर आली होती. आणि एक सेफ साईड म्हणून मी त्याचं ब्लड घेतलं आहे, आपण काही टेस्ट करूयात, रिपोर्ट उद्यापर्यंत येतील. आणि मग ते सगळेजण डॉक्टरांचे आभार मानतात. दिप्या डॉक्टरांना बाहेर सोडून येतो. तर मोना मुद्दाम अपर्णाला म्हणत असते की वंश, आता तुम्ही मला काही बोलू नका, मी तर अमोलला नाश्ता दिलाच होता, मात्र त्याने तो केला की नाही हे मला माहीत नाही. आणि मग त्यानंतर दिप्या मोनाला गप्प बसायला सांगतो आणि तिला अमोलसाठी काहीतरी बनवायला पाठवतो. त्यानंतर ती किचनमध्ये जाते. तर बापू अर्जुन आणि अप्पीसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की तुम्हाला दोघांनाही कळत नाही आहे का, तुमच्या भांडणाचा त्रास त्या लहान मुलाला होत आहे. डॉक्टर म्हटले की त्याला कशाचा तरी स्ट्रेस आलाय, त्यामुळे त्याला ही चक्कर आली होती. आणि त्यामुळे अप्पी आणि अर्जुन काळजीत पडतात. आणि मग त्यानंतर ते दोघेही एकमेकांची माफी मागतात आणि अमोलसमोर आम्ही पुन्हा भांडण करणार नाही असं कबूल करतात. तर दिप्या त्यांना सांगतो की फक्त अमोलसमोरच नाही, बाहेरसुद्धा एकमेकांशी भांडण न करण्याचा प्रयत्न करा, तरच तो ठीक राहील. तुम्ही दोघं एकत्र यावे म्हणून तो लहान मुलगा खूप प्रयत्न करतोय आणि तुमच्या अशा वागण्यामुळे तो दुखावला जातोय. त्याचं सगळं बालपण तुम्ही काळजीतच वाया घालवणार आहात का. आणि त्यावर अप्पी आणि अर्जुन खाली मान घालतात. आणि मग त्यानंतर दुसरीकडे अमोलला शुद्ध येते.
तो अप्पीला आवाज देत असतो, त्यामुळे सगळेजण पळतच त्याच्याकडे जातात. अर्जुन त्याला विचारत असतो की बाळा तू ठीक आहेस ना रे? आणि त्यावर अमोल सांगतो की हो बाबा, मी आता पूर्णपणे ठीक आहे. तर अप्पी त्याला विचारत असते की तू काही खाल्लं का नव्हतं? तर अमोल म्हणतो की मा तुझा उपवास होता ना, मग मी सुद्धा काही खाल्लं नाही, मी सुद्धा तुझ्यासारखाच उपवास केला. आता जोपर्यंत तू उपवास सोडत नाही तोपर्यंत मी सुद्धा काही खाणार नाही. आणि मग तो अर्जुनला सांगतो की बाबा तुम्ही माझा उपवास सोडा. आणि मग अर्जुनही हो म्हणतो. त्यामुळे मग अप्पी पाणी आणि पेढा घेऊन येते आणि मग अर्जुन त्याच्या हाताने अप्पीचा उपवास सोडतो आणि ते बघून अमोलला तर खूपच आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते सगळेजण गप्पा मारत बसतात. अमोल अर्जुन घरी आल्यामुळे खूपच खुश असतो. पण अप्पी आणि अर्जुनला अमोलचीच काळजी वाटत असते, पण तो त्यांना सांगतो की मा आणि बाबा मी एकदम ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर मग अमोलला गोळ्या द्यायच्या असतात, मात्र तो नकार देतो आणि म्हणून मग अप्पी आणि अर्जुन त्याची गंमत करतात आणि त्याला त्या गोळ्या खायला लावतात. अमोलसुद्धा मी बहादूर आहे असं म्हणत त्या गोळ्या खातो. त्यामुळे अप्पी आणि अर्जुनला हसू येतं. तर दुसरीकडे सगळेजण अर्जुनची वाट बघत असतात. रात्र झाली तरी तो घरी आला नाही म्हणून सगळेच काळजीत असतात. आर्याने तर अजून उपवास देखील सोडलेला नसतो. तर रुपाली म्हणत असते की अर्जुन भाऊजी आजकाल असं का वागतायत ना, तेच मला कळत नाही. तर आर्या म्हणते की आता मी त्याला काहीच बोलणार नाही, कारण मी बोलले तर मीच वाईट ठरेल ना. आणि त्यावेळी कदम म्हणतात की काळजी करू नको, तो नक्की येईल. आणि आता अमोल आजारी आहे म्हटल्यावर आपण दुसऱ्या विषयावर बोलून तरी काय फायदा आहे. मात्र त्यामुळे आर्या चिडते. ती म्हणते की बाबा तुम्ही खूप बदलला आहात, तुम्ही अर्जुनला स्पष्टपणे काही विचारत का नाही? तो आजकाल माझ्याशी कसाही वागतो आणि अशाने आमचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. आणि त्यावेळी कदम तिला सांगतात की आर्या तूच अर्जुनसोबत बोल, कारण जर कोणत्याही नात्यात एकाला त्रास होत असेल तर ते नातं जास्त काळ टिकत नाही. तर रुपालीसुद्धा म्हणते की हो आर्याबाई, आता तूच अर्जुन भाऊजींसोबत बोल. आणि त्यावर आर्या म्हणते ठीक आहे मी बोलते त्याच्यासोबत, पण आधी त्याला घरी तर येऊ द्या. तर दुसरीकडे अप्पी आणि अर्जुन अमोल जवळच असतात. दोघेजण अमोलला रात्रीची गोळी घेण्याविषयी आग्रह करत असतात, मात्र तो काही गोळी घ्यायला तयार होत नाही. पण अर्जुन त्याला समजावतो आणि मग अमोल म्हणतो की ठीक आहे मी गोळी घेईल, मात्र एका अटीवर, तुम्ही दोघांनी मला सिम्बाची आणि त्याच्या फॅमिलीची गोष्ट सांगायची. आणि मग त्यामुळे अर्जुन आणि अप्पी त्याला सिम्बाची गोष्ट सांगायला सुरुवात करतात. गोष्ट सांगत असताना अर्जुन म्हणत असतो की त्या जंगलाचा जो राजा होता त्याला आधी अजिबात शिस्त नव्हती. आणि त्यावेळी अमोल हसतच म्हणतो की बाबा मला माहिती आहे, त्याला त्याच्या बायकोने शिस्त लावली ना. आणि ते ऐकून अप्पीला हसू येतं. तर अर्जुनही हसतच तिला विचारत असतो की हे सगळं तू त्याला सांगितलं ना? तर अप्पी म्हणते अर्जुन खरंच मी त्याला काही सांगितलं नाही. तर अमोल हसतच म्हणतो की बाबा मी सिम्बा आहे, सिम्बा, माझे हेर्स सगळीकडे आहेत, मला सगळी माहिती कळते. आणि ते ऐकून अर्जुन आणि अप्पी हसू लागतात. त्यानंतर मग पुढची गोष्ट अप्पी सांगू लागते, पण ती गोष्ट सांगताना म्हणत असते की त्या जंगलाच्या राजाचं त्याच्या मुलाकडे लक्षच नव्हतं. आणि त्याचवेळी नेमका अर्जुनला आर्याचा कॉल येतो, त्यामुळे अप्पी त्याच्याकडे बघत असते. तर अर्जुन खाली मान घालूनच बाहेर निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.